हॅलो मुलांनो, आज आपण आर्थिक साक्षरतेची माहिती घेतली, बरोबर? तर त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक बघितला की पैसा कुठून येतो. तर त्या संदर्भात मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं तुम्ही मला द्या. हां, स्वरा, पैसा म्हणजे काय ग? पैसा म्हणजे आपल्याला जे अन्न, कपडे, अजून आपल्याला जे वस्तू पाहिजे ते आपण घेऊ शकतो पैसा. हां, म्हणजे ती वस्तू खरेदी करण्यासाठी जी गोष्ट आपण वापरतो त्याला काय म्हणतात? पैसा. पैसा किती स्वरूपाचा असतो हार्दिका? कोणकोणते स्वरूप सांग बरं? नाणी आणि नोटा. नाणी आणि नोटा. व्हेरी गुड. तन्वी, तुझ्या समोरच्या ज्या नोटा आहेत त्या सांग बरं कोणकोणत्या आहेत? 10. नोटा सांग मला, नाणी नाही. 10, 100, 20, 200, 50, 500. व्हेरी गुड. आता हा पैसा किती तयार करायचा हा अधिकार कोणत्या बँकेला आहे, कोण सांगू शकतं का? हां सांग युवेन. रिझर्व्ह बँक. व्हेरी गुड. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याला शॉर्टकटमध्ये काय म्हणतात बरं? RBI. काय म्हणतात? RBI. ओके, चला पुढे आता. हा पैसा काढण्यासाठी आपण कार्ड वापरतो. त्या कार्डची नावं कोणाला माहिती आहेत का? हां सांग स्वरा. क्रेडिट कार्ड आणि बरोबर. डेबिट कार्ड. हां बरोबर, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड. मग क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमध्ये पैसे काढण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल? हां सांग रे समर्थ. बँकेत. बरं, अजून कुठंतरी विशिष्ट ठिकाणी? बँकेतच, पण एका विशिष्ट ठिकाणी ते पैसे आपल्याला काढता येतात कार्डमधून. हां ATM मशीन. येस, ATM मशीनमधून आपण पैसे काढू शकतो. कोणाला माहिती आहे का पैसे काढणे याला काय म्हणतात? पैसे काढणे याला काय म्हणतात माहिती आहे का? बँकेत पैसे काढायला गेलो तर आपण एका स्लिपवरती भरून सुद्धा अकाउंटमधले पैसे काढू शकतो. त्याला काय म्हणतात? तो शब्द आठवा बरं. त्या आतमध्ये एक माणूस पैसे. त्याला कॅशियर म्हणतात त्या माणसाला, बरोबर. पण त्याच्यासाठी आपल्याला एक स्लिप भरून द्यावी लागते, तर त्याला म्हणतात विथड्रॉल. पैसे विथड्रॉल करणे. लक्षात राहील? आर्थिक साक्षरतेची माहिती तुम्हाला कळली आज? तुम्हाला आवडली का ही माहिती? नवीन होती का तुमच्यासाठी? आणि काही गोष्टी तुम्हाला अगोदरच माहिती होत्या का यातल्या? व्हेरी गुड. बाय.